नमस्कार. आज 18 ऑगस्ट 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडेच ही बातमी खऱ्या अर्थाने आपल्यासाठी गरजेची नाही, स्किप करू शकता. पण यातील अतिशय महत्त्वाची बातमी ही आहे पहा की पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी निमंत्रण देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेलं आहे. तर टाटा समूहाच्या सहकार्याने उभारलेल्या पुणे मेट्रो 3चे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या चाचण्या सुरू आहेत, बरोबर. व ही जी मेट्रो आहे ना ती नव्या धोरणानुसार म्हणजे PPP मॉडेलनुसार बांधण्यात आलेली आहे किंवा उभारण्यात आलेली आहे. आता हे PPP मॉडेल काय आहे तर प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप, म्हणजे प्रायव्हेट म्हटल्यानंतर खाजगी, त्यानंतर पब्लिक म्हटल्यानंतर सार्वजनिक, सरकार. ओके, या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये हा प्रोजेक्ट उभारण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे एकदम सरकारचे पण पैसे यामध्ये आहेत गुंतवलेले व खाजगी व्यक्तींचे पण इथं पैसे गुंतवलेले आहेत. ओके, व PPP मॉडेलवर आधारलेला मेट्रोचा हा पहिला प्रकल्प आहे देशभरातील. मग सरळ सेवा कंबाईन परीक्षांना प्रश्न विचारला जातो की PPP मॉडेलवरती पहिली मेट्रो कुठे स्थापित आहे, तर नक्कीच पुणे. ओके, प्रश्न लक्षात ठेवू शकता किंवा म्हणजे हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर फेरपरीक्षेवरून NTA लक्ष. UGC नेटच्या 3 विषयांची सप्टेंबरमध्ये फेरपरीक्षा, विद्यार्थी संघटनांची दिल्लीत निदर्शने, विरोधकांची टीका. आता पहा, जून महिन्यामध्ये नेटची एक्झाम झाली. ओके, व पहा दरवर्षी नियमाप्रमाणे जवळपास 15 दिवसांच्या आतच त्यांनी आन्सर की रिलीज करतात. पण तुम्हाला माहिती असेल जुलै महिन्यामध्ये आपल्याकडे CJPचं प्रोटेस्ट चालू होतं, त्यावेळेस अगदी NTA पूर्णतः चूप झालेलं होतं पहा. पण रियालिटी काय म्हटलं तर पहा 3 विषयांचे पेपर त्यांनी फुटलेली आहेत किंवा अगदी ठीक आहे त्यावेळेसच हे समजलेलं होतं. पण आपण किंवा NTA त्याबद्दल काहीही बोललं नाही. जरी बोललं नसलं तरी पहा परिणाम असा झालेला आहे की 3 विषय इंग्लिश, कॉमर्स आणि समाजशास्त्र या 3 विषयांचे जे पेपर्स आहेत ना ते परत एकदा होणार आहेत. यामुळे पहा विद्यार्थ्यांचं मानसिक ताण इथं नक्की आलेलं आहे. किंवा याचा प्रॉब्लेम काय होणार आहे पहा, ज्या विद्यार्थ्यांना PhD करायची होती ओके त्यांचं ॲडमिशन आता लेट होईल. ओके, ही एक प्रॉब्लेम होईल. त्यासोबतच पहा पहिल्यांदा परीक्षेसाठी जायचं म्हटलं तर तो खर्च वगैरे आहे. ओके, त्याच्यानंतर परत एकदा परीक्षेसाठी जायचं म्हटलं तर तो खर्च आहे. म्हणजे हे सर्व काही विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचं प्रकरण आहे. मग ही परीक्षा पहा NTA डायरेक्टली एकाच वेळेस चांगल्या पद्धतीने परीक्षा कंडक्ट करू शकलं असतं, परंतु हे कंडक्ट झालेलं नाही आहे. त्यामुळे पहा NTA मध्ये कुठेतरी घोळ आहेत हे नक्की आपल्याला समजतं. त्याच्यानंतर आता पुढल्या वर्षी नीट ही एक्झाम ऑनलाईन होणार आहे. मग पहा NTA पहिल्यांदा सुधारणं खूप गरजेचं आहे पहा. त्याच्यानंतरच नीट एक्झाम NTA चांगल्या पद्धतीने हे करू शकेल, कंडक्ट करू शकेल. अन्यथा म्हणजे आय होप तुम्हाला जे म्हणजे मला जे काही म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल, कारण प्रॉब्लेम तर नक्कीच आहे तिथे. ओके, आता हा 1-2 विषयाचा नाही आहे तर पुन्हा तर पुढल्या वर्षी नीट येणार आहे व NTA नेट एक्झाम कंडक्ट करता येत नाही आहे, तर नीटबद्दल तुम्ही स्वतःहून पाहू शकता. ओके, ध्यान अशा पद्धतीने आहे हे, म्हणजे रिफॉर्म्स होणं खूप गरजेचे आहेत एक्झाममध्ये. त्याच्यानंतर पहा अगदीच झारखंडमधील जे आंदोलन आहे ते सरकारने मान्य केलेले आहेत, झारखंड सरकारने. ओके, त्याबद्दल आपण पुन्हा बोलूयातच. नेक्स्ट पहा, गणेशोत्सवाला युनेस्कोच्या यादीत नेण्यासाठी तयारी, शासनातर्फे राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन, सर्व विभागांना उपक्रम राबवण्याचे निर्देश. याच्यापूर्वी गरबा डान्सला आपल्या युनेस्कोमध्ये स्थान मिळालेलं आहे व UPSCने 2024ला हा प्रश्न पण विचारलेला होता. ओके, आता अगदीच गणेशोत्सवाला जर युनेस्कोच्या यादीत सामील करण्यात आलं तर आपला हा पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे थोडंसं आपण याबद्दल लक्ष ठेवून असणार आहोत. पण लक्षात घ्या की याला शासनाने पाठपुरावा आता करायला सुरुवात केली आहे की गणेशोत्सवाला आपण युनेस्कोच्या यादीमध्ये टाकणार आहोत. ओके, ही चांगली न्यूज आहे आपल्यासाठी. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, जलद धावणे व्यायामापेक्षा अधिक फायदेशीर. ओके, म्हणजे धावण्याचे फायदे काय असतात जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर इथं देण्यात आलेलं आहे आर्टिकल, शक्य असेल तर वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर पहा रेल्वे स्थानकांवरील पाणी दूषित आहे. ओके, त्यामध्ये E. coli सापडलेला आहे. आता E. coli म्हणजे काय तर E. coli हा सामान्यतः मानव आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळणारा जीवाणू आहे. त्याचे काही प्रकार निरुपद्रवी असतात, मात्र काही प्रकारांमुळे जुलाब, पोटदुखी, उलट्या आणि अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात E. coli आढळणे ही दूषितपणाचे महत्त्वाचे निदर्शक आहे. ओके, त्यासोबतच पहा अगदीच तुम्ही पण परीक्षांसाठी वगैरे ट्रॅव्हल वगैरे करत असता तर प्लीज दूषित पाणी पिऊ नका किंवा म्हणजे जिथे पाहिल तशा पद्धतीने प्लीज पाणी त्या पद्धतीने
पिऊ नका, कारण दूषित पाणी सगळीकडेच आहे. आता हे जरी रेल्वे स्थानकांवरचं पाणी क्लीन करायचं म्हटलं किंवा परत एकदा याला चांगलं करायचं म्हटलं तर रेल्वेला खर्च भरपूर येणार आहे आता इथे. ओके, त्यामुळेच पहा कॅगच्या अहवालाने खळबळ, म्हणजे कॅगने पण त्यांच्यावरती भरपूर ताशेरे ओढले आहेत. पण आता रेल्वेची ही जी सर्व रेल्वे स्थानकांवरती जे टॅप टू वॉटर अशा पद्धतीने, सॉरी, टँक टू टॅप अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे, ती बंद करावी लागेल व पहिल्यांदा तिथं फिल्टर सिस्टम लावावी लागेल. आता अगदी महत्त्वाचे जे रेल्वे स्थानके आहेत तिथे आपल्याकडे आहे फिल्टरची व्यवस्था वगैरे आहे तिथं, म्हणजे पहा 5 रुपये जर तुम्ही टाकलात तर पूर्ण बॉटल तुम्हाला मिळते फिल्टर वॉटर. ओके, त्यामधून तुम्ही वॉटर नक्की घेऊ शकता, परंतु जे टँक टू टॅप अशा पद्धतीची सिस्टीम आहे ना त्यामधून प्लीज तुम्ही पाणी पिऊ नका, ट्रॅव्हलिंगमध्ये जरी असाल तरी. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे चला, 326 खासदार, 14 मुख्यमंत्री विरोधी फौजदारी गुन्हे आज आपल्या देशात आहेत. ओके, ही आकडेवारी प्लीज लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारण्यात आला क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स तर हा पॉईंट तुम्ही नक्की लिहू शकता. आता सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे की जेवढे आपल्याकडे खासदार आहेत किंवा जेवढे आपल्याकडे आमदार आहेत त्यांच्यावरती जे खटले दाखल झाले आहेत ना ते जलद गतीने निकाली काढण्यात यावीत. जलद गतीने निकाली काढण्यात यावीत म्हटल्यानंतर काय होईल पहा, जर जलद गतीने न्याय जर मिळाला तर नक्कीच पहा त्यांना 6 वर्षासाठी घरी बसवता येऊ शकतं. ओके, त्यामुळे पाहूयात की सुप्रीम कोर्ट याबद्दल काय टिप्पणी देईल. न्यूज इन प्रोसेस आहे, त्यामुळे पहा मी या न्यूजला डीप डाईव्ह आत्ताच करत नाही आहे, परंतु क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स याबद्दल मागच्या लेक्चर्समध्ये मी भरपूर वेळा क्रोनॉलॉजी सांगितलेली आहे. शक्य झालं ना आपले पूर्वीचे लेक्चर्समधील एखादा पॉईंट घेऊन मी तोच व्हिडिओ परत एकदा अपलोड करण्याचा प्रयत्न करेन किंवा मी तुम्हाला तो व्हिडिओची जी लिंक आहे ना तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करेन. ओके, तर शक्य झालं तर ते नक्की तुम्ही पाहून घेऊ शकता. डन. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट पहा, विकसित महाराष्ट्राचा उन्नत मार्ग. आता हा आर्टिकल अगदीच बेस्ट आलेला आहे, कारण पहा असे कमी आर्टिकल येतात ज्यामध्ये आपला महाराष्ट्र किंवा भारत देशाबद्दल थोडंसं वाहवा करायला पॉईंट मिळतो. आता अगदीच हा आर्टिकल शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. सध्याला ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. ओके, व तसेच पालकमंत्री पण आहेत. या निमित्ताने हा आर्टिकल त्यांनी लिहिलेला आहे. मग सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हटल्यानंतर पहा त्यांनी वाहवा करणारच की बाबा मी काय काय काम केलेलं आहे. ओके, ते आपल्यासाठी गरजेचं आहे पहा, कारण आपल्याला गव्हर्नमेंटची एक्झाम द्यायची आहे व गव्हर्नमेंटची आकडेवारी जर आपण यूज केली तर ते कधीही बेटर असतं. ओके, त्यालाच अनुषंगून पहा, जर तुम्ही द हिंदूचे आर्टिकल्स वगैरे वाचलात किंवा इंडियन एक्सप्रेसचे आर्टिकल वाचलात किंवा लोकसत्ताचे पण जर आर्टिकल वाचलात ना तर त्यामधून परिपूर्णरित्या तुम्हाला उत्तरं लिहिता येणार नाही. जसं पहा मी काल तुम्हाला एक निबंध लिहायला दिलेला होता 80 वर्षाबद्दलचं. बरोबर आहे, म्हणजे भारत देशाला 80 वर्ष झाली त्याबद्दलचा तो एक निबंध लिहायला दिला. बरोबर आहे, पण निबंधामध्ये जर तुम्ही फक्त द हिंदूचा आणि इंडियन एक्सप्रेस किंवा लोकसत्ताचे जर आर्टिकल वाचलात ना तर तुम्ही फक्त निगेटिव्हच बोलाल. ओके, किंवा तुम्ही रवीश कुमार आणि न्यूज लॉन्ड्री हे जर चॅनल फॉलो करत असाल तर तुम्ही खूपच निगेटिव्ह बोलाल. व कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना की अगदी तुमच्या रायटिंगवरून पुढच्या व्यक्तीला लक्षात येतं की तुम्ही रवीश कुमार पाहत आहात, ध्रुव राठी पाहत आहात किंवा न्यूज लॉन्ड्री पाहत आहात किंवा रिपब्लिकन भारत पाहत आहात, हे सर्व लगेच लक्षात येतं व्यक्तीला. अगदी तशाच पद्धतीने मग तुम्ही जर निगेटिव्ह लिहिलात तर तिथं रवीश कुमार तुम्ही फॉलो करता ही लगेच लक्षात येईल त्या व्यक्तीला. बरोबर आहे, मग ते आपलं निदर्शनास आणून द्यायचं नाही आहे. ओके, मग त्यासाठी आपण काय करूयात, हे आकडेवारी द्यायचं आहे आता. ओके, तर लक्षात घ्या. आता या आकडेवारीला थोडंसं पुढे घेऊन जाण्यासाठी ना मी आणखीन एक आकडेवारी देण्याचा प्रयत्न करेन किंवा तुम्हाला अशा पद्धतीने ही आकडेवारी लक्षात ठेवायचं म्हणून. ओके, कधी पण तुम्ही जर आन्सर लिहत असाल ना तर अशा पद्धतीने प्लीज आकडेवारी लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर पहा, ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला होता ना 1947 मध्ये, तर त्या दरम्यान आपल्या भारत देशाची जर नॅशनल हायवेची तुम्ही कॅपॅसिटी पाहिली तर त्यावेळेस होती आपल्याकडे 21,378 किलोमीटर एवढे नॅशनल हायवेचं जाळं होतं. व याचं डाटा सोर्स कोणता आहे पहा माझ्याकडे, तर मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट. ओके, यांच्या आकडेवारीनुसार आपल्याला किती 1947 मध्ये 21,378 किलोमीटरचं जाळं पाहायला मिळालं. ओके, सॉरी, म्हणजे आपल्या देशात होतं. बरोबर, मग हेच आकडेवारी पहा पुन्हा इसवी सन 2000 मध्ये जर तुम्ही पाहिलात तर किती झालेली आहे पहा, तर 58,112 किलोमीटरचं जाळं आपलं इसवी सन 2000 मध्ये होतं. बरोबर आहे, व याची पण आकडेवारी इंडियाचं बजेट आणि मिनिस्ट्री ऑफ रोड्स अँड ट्रान्सपोर्ट. ओके, तर या आकडेवारीनुसार 2000 मध्ये किती पहा, 58,112 किलोमीटर. व पहा 2000 मध्ये फक्त किती वाढलेलं आहे, तर अगदी 30,000 किलोमीटरने हे बेसिकली वाढलेलं आहे असं तुम्ही लक्षात घेऊ शकता. 30 किंवा 36ने. ओके, 21 होतं ना किंवा 22 असं जरी धरलं तर पहा आता 58 झालेलं आहे, त्यामुळे 36 किलोमीटरनं जवळपास हे वाढलेलं आहे जाळं. बरोबर, पण पहा हे वाढण्याच्या पाठीमागं एक संस्था आहे, ते म्हणजे पहा 1988 मध्ये ना आपल्याकडे NHAIचा ऍक्ट आला. ओके,
व NHAIचं ॲक्ट येऊन पहा 1989ला ना NHAIची स्थापना झाली व 1995 पासून ना आपल्या देशामध्ये NHAI म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांचं काम चालू झालेलं आहे. हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. NHAIने पुन्हा काम चालू केलं पहा व NHAIच्या कामापासूनच पुन्हा गती मिळालेली आहे व गती अशी पद्धतीने मिळाली की आता ज्यावेळेस तुम्ही 2026 मध्ये पाहतो ना त्यावेळेस 1,46,000 किती 572 किलोमीटरचं नॅशनल हायवेचं जाळं आपल्या देशामध्ये आज घडीला आहे. ओके, व हे डाटा पण कोणता आहे पहा मिनिस्ट्री ऑफ रोड आणि ट्रान्सपोर्ट. ओके, त्यासोबतच PIB या आकडेवारीनुसार हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहा 1947 ते 2000 दरम्यान 50 वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त आपण 36,000 किलोमीटरने जाळं विस्तारलेलं होतं. पण पहा पुन्हा अगदी 25 वर्षामध्ये 2000 ते काय म्हणू शकता 2000 ते 2026 म्हणजे अगदी 25 वर्षामध्ये जवळपास किती आपण पहा पुन्हा डायरेक्टली 1,00,000ची शिफ्ट घेतलेली आहे. ओके, 1,46,000 म्हणजे तुम्ही धरू शकता ना, म्हणजे 50,000 तर पूर्वी पण होते आता पण आहेत, पण 1,00,000ची जवळपास इथं शिफ्ट घेतली आपण. मग ही आहे सक्सेस. ओके, आता अगदी यामध्ये कोणाचा रोल सांगता येतं तर NHAIचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे झालं त्यामुळे हे सर्व काही सांगता येतं. त्याच्यानंतर आणखीन एक जर उदाहरण इथं बेसिकली जर द्यायचं म्हटलं तर अकोला आणि अमरावती या दरम्यानचं जे हायवे आहे ना 75 किलोमीटरचा ते फक्त 5 दिवसांमध्ये कंप्लीट झालेला होता. हे गिनीज बुकचं रेकॉर्ड आहे. हा पण पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. हे जर आकडेवारी अशा पद्धतीने तुम्ही जर लिहिलात आन्सरमध्ये तर ही खूप तुम्हाला प्रभावी पद्धतीने तुमचा आन्सर असेल. व पहा यामधून ना गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज पण करता येतं व गव्हर्नमेंटला अप्रिशिएट पण करता येतं. त्यामुळे पहा कधी पण डेटा तुम्ही प्लीज लक्षात ठेवत चला. मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्टचा वगैरे अशा पद्धतीने म्हणजे आणखीन एक काल टेलिग्राम चॅनलवरती मी काल रात्री आय थिंक एक हे केलेली आहे लिंक पाठवली आहे. तो पण आकडेवारी लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. म्हणजे भारत देशामध्ये लेबर फोर्सचं काय सध्याला वास्तव आहे व पहा ती जुलै महिन्याची आकडेवारी आहे. त्यामुळे अगदीच ते फक्त लिंक दिलेली आहे. तुम्ही ज्यावेळेस मेन्सला जाणार आहात ना त्यावेळेस पण ती अपडेटेड माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, पण तशा पद्धतीने आकडेवारीला थोडंसं फॉलो करत चला, कारण ही आकडेवारी जर लिहिलात ना तर तुमच्या आन्सरला 4 चांद लावण्याचं काम करत असतात. ओके, तर प्लीज त्या आकडे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. आता अगदीच पहा यामध्ये पॉझिटिव्ह पण आहेत व निगेटिव्ह पण आहेत. अगदी हे झालं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं. आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे. तर पहा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पण काय करत आहे तर सध्याला रस्त्यावरती जास्त फोकस करणार आहे. रस्त्यावरती फोकस जास्त करण्यासाठी पहा त्यांनी एक मिशन मोड आणलेला आहे व त्याला त्यांनी काय नाव दिलं आहे पहा कोअर रोड नेटवर्क. आता हे कोअर रोड नेटवर्क काय आहे तर पहा गाव आहे. ओके, व गावाला तालुक्याशी जोडण्यासाठी कोअर रोड नेटवर्क आपल्याला चालू करायचं आहे असं सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचं म्हणणं आहे. ओके, गाव आणि तालुके यांना अगदी दळणवळणासाठी हे 2 जर जोडले ना आपण तर परिपूर्णरित्या आज घडीला जाळं विकसित होईल व हेच आहे कोर रोड नेटवर्क. व पहा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्याला एक नॅशनल हायवे भेटलेलाच आहे. बरोबर आहे, म्हणजे प्रत्येक जागून आपल्याकडे नॅशनल हायवेची जोडणी झालेली आहे. बरोबर, मग नॅशनल हायवेची जोडणी झाल्यानंतर पहा आता फक्त प्रॉब्लेम कुठं आहे तर गाव आणि तालुके जोडलेली नाही आहेत. मग गाव आणि तालुके जोडले नसल्यामुळे आता अगदी गाव आणि तालुके जर जोडली मग तालुका आणि फक्त जिल्हा आपल्याला जोडायचा आहे. ओके, आता हा मोठा झाला जिल्हा डन. मग गाव तालुके आणि जिल्हे या तिघांना जर जोडण्याचं काम कोर रोड नेटवर्कने जर केलं तर मग आपला महाराष्ट्राचा विकास कोणी थांबवू शकेल का तर बिलकुल नाही. मग अगदी याच अनुषंगाने पहा आपल्याला काय करायचं आहे गाव आणि तालुके आणि तालुका आणि जिल्हा यांची कनेक्टिव्हिटी चांगलं करायचं आहे व हे 2 वे लेन. ओके, म्हणजे फक्त एक पदरी नाही तर दुपदरी रस्त्यांचं हे जाळं विकसित करायचं आहे. व यासाठी कोण फंडिंग देत आहे आपल्याला तर अगदीच आशिया डेव्हलपमेंट बँक हे आणि न्यू डेव्हलपमेंट बँक या 2 बँका या 2 बँकांना महाराष्ट्र राज्य सरकारला फंडिंग देत आहेत. आता ही अगदी फंडिंग कशा पद्धतीने देणार आहेत पहा अगदीच व्याजदरावरती ते देणार आहेत. परंतु तुम्हाला पहिल्यांदा प्रूफ दाखवावं लागेल की बाबा आम्ही काम केलेलं आहे. जसं तुमच्याकडे पहा घरकुल येतं अगदी तशा पद्धतीने आपला आशियाई डेव्हलपमेंट बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक या 2 बँका आपल्याला फंडिंग देणार आहेत व त्या फंडिंग दिल्यानंतर आपण काय करणार आहोत रस्त्याचं जे जाळं आहे ना ते विकसित करणार आहोत किंवा वाढवणार आहोत. आता ते किती प्रमाणात वाढवणार आहोत हे थोडक्यात लक्षात घ्या. तर पहा आता इथं काय बजेट देण्यात येणार आहे. ओके, इथं आर्थिक वर्ष आणि प्राप्त निधी इथं दिलेला आहे. तर पहा एकूण जवळपास आपल्याला 65,152 कोटी महाराष्ट्र राज्य सरकारने आजपर्यंत त्यावरती खर्च केलेला आहे. बरोबर, मग आता त्यामध्ये अगदीच वर्ल्ड बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक पण पैसे टाकणार आहेत. बरोबर, मग हे पैसे टाकल्यानंतर पहा महाराष्ट्र राज्याची तिजोरी इथं वाढेल. ओके, मग तिजोरी वाढल्यानंतर आपण नक्कीच इथं रस्त्यांवरती खर्च करणार आहोत. ओके, हा एक महत्त्वाचा. त्याच्यानंतर पहा महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 2025
2025 ते 47 मधून विकसित होणारे कोर रोड नेटवर्क एकंदर 92,598 किलोमीटरचे असून त्यापैकी 60,000 किलोमीटरचे राज्य रस्ते व प्रमुख जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहेत. म्हणजे 60,000 किलोमीटरचे जे रस्ते आहेत ना ते कुठं जिल्हा आणि तालुके यांच्याबद्दलची ती रस्ते आहेत व सार्वजनिक बांधकाम विकास विभाग जे आहे त्यांच्या मार्फत ही रस्ते बांधली जाणार आहेत. ओके, हा एक महत्त्वाचा पॉईंट. त्याच्यानंतर ही अर्थसहाय्य कसं मिळणार तर पहा 70% कोण देणार आहे, आशियाई डेव्हलपमेंट बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक या दोन बँका मिळून 70% रक्कम देणार आहेत व 30% रक्कम फक्त महाराष्ट्र राज्य सरकारला आज घडीला उचलायची आहे. ओके, हा एक पॉईंट महत्त्वाचा. त्याच्यानंतर हे डायरेक्टली आपल्याला पैसे घेता येतात का, दुसऱ्या बँकेकडून कर्ज वगैरे राज्य सरकार घेऊ शकतं का. आता पहा इथं भारत संविधान नक्कीच येतं, बरोबर. भारतीय संविधान काय म्हणतं तर नक्कीच घेऊ शकतो आपण दुसऱ्याकडून लोन, परंतु कोणाची परमिशन लागेल, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परमिशन लागेल. मग केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाशी कर्ज करार आपल्याला करावा लागेल. त्याच्यानंतर राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग प्रकल्प करार करून रस्ते सुधारणेच्या कामांवरती विभागाकडून पुन्हा खर्च करण्यात येईल. ओके, पहिल्यांदा आपला केंद्र सरकारची परमिशन घ्यावी लागेल व सध्याला डबल इंजिन सरकार असल्या कारणामुळे तिथे आपला प्रॉब्लेम येणार नाही. आपण डायरेक्टली जाऊन तिथे कर्ज करार करू. मग कर्ज करार केल्यानंतर पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपल्याला फक्त प्रकल्प करार करायचा आहे. मग तो झाला की आपल्याला डायरेक्टली पहा रस्त्यांवरती काम करता येतं. ओके, तर हे अशा पद्धतीने हा आर्टिकल देण्यात आलेला आहे व एकदम मस्त आहे. म्हणजे अगदी तुम्हाला जर तुम्हाला जर निबंध आला किंवा परीक्षेमध्ये अशा पद्धतीने महाराष्ट्र स्पेसिफिक जर प्रश्न आला ना तर मी हे जे काही पॉईंट्स हायलाईट केलेत ना एवढेच तुम्ही लिहा. उर्वरित पहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कशा पद्धतीने चांगलं आहे वगैरे हे सांगण्याचा प्रयत्न केला, ते गरजेचं नाही आहे आपल्यासाठी. फक्त हे जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केले महत्त्वाचे जे हायलाईट केले आहेत ना हे एवढे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये वगैरे लिहून ठेवा. ओके, हे एवढं खूप गरजेचं आहे. किंवा फक्त एकदा वाचून जरी घेतलात ना तर क्रक्स तुम्हाला लक्षात राहील. ओके, डन. त्याच्यानंतर पहा विटॅमिन डी शरीरात का गरजेचं आहे, किंवा आता अगदी परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो की पहा की विटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे काय काय होतं तर रिकेट्स नावाचा आजार होतो. त्यासोबतच पहा प्रौढांत ऑरिस्टोओपोरिस. ओके, हे हाडे ठिसूळ करण्यासंबंधीचा पण आजार तिथं होतो. त्यानंतर तुमचं पहा मन उदास होतं, म्हणजे काय म्हणू शकता त्याला डिप्रेशन टाईप जी फिलिंग आहे ना ते पण होण्याचे जास्त चान्सेस असतात. व पहा हिवाळ्यामध्ये जे ते जास्त कारण काय होतं तर हिवाळ्यामध्ये आपल्याकडे जास्त ऊन नसतं व उन्हात आपण जर नसलं ना तर त्यामुळे विटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे पण थोडंसं डिप्रेशन टाईप फील होण्याचे चान्सेस आहेत. ओके, त्यामुळे शक्य झालं तर सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करू शकता 10 ते 15 मिनिट. डन. त्याच्यानंतर पुढे पहा हे आपल्यासाठी गरजेचं नाही आहे, नेटचाही नीट नन्ना. ओके, म्हणजे अगदीच लोकसत्ता डेंजर आर्टिकल थोडेसे लिहितं, पण थोडंसं तुम्ही वाचा या गोष्टींपासून. त्याच्यानंतर पहा मी सकाळ वृत्तपत्र घेण्याचा प्रयत्न केला, पण मला तेवढंसं प्रभावित केलं नाही सकाळ या वृत्तपत्राने. जेवढं लोकसत्ता चांगला आहे ना तेवढं खरंच मागतो मी दुसरे कोणतेही वृत्तपत्र भेटलेले नाही आहेत. तुम्ही पाहिला असाल सकाळ वृत्तपत्र तर पहिल्यांदा त्यांनी ॲड दिलेली आहे मोठी लट, त्याच्यानंतर परत एक ॲड आलेली आहे. म्हणजे ॲडवरती भरपूर पैसा त्यांनी खर्च केला एवढं तर नक्की लक्षात येतं. आता मी 15 ऑगस्ट रोजीचा पण पेपर पाहिला. 15 ऑगस्ट रोजीच्या आय थिंक 15 ऑगस्ट की 16 ऑगस्ट काल 17 ऑगस्ट होते आय थिंक. ओके, नाही परवा दिवशीच्या मे बी पेपरमध्ये त्यांनी डायरेक्टली भगवंत सिंग मान यांचं हे दिलेलं होतं. म्हणजे मला समजलं नाही. म्हणजे पहा छत्रपती संभाजीनगर मी एडिशन जर वाचलं तर त्यामध्ये पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे त्यांनी फोटो वगैरे दिले होते. आता अगदीच त्याचं रिलेव्हन्स नांदेडसोबत आहे म्हणा, मी मान्य करतो तसं काही नाही आहे. त्याच्यानंतर पहा तमिळनाडूचे जे CM आहेत त्यांनी पण देतात आपल्या द हिंदूमध्ये वगैरे आय थिंक आजच्या आलेलीच आहे ॲड त्यांची फ्रंट पेजला, पण मी ते पेज रिमूव्ह करून टाकत असतो. ओके, पण तेवढा पैसा ॲडवरती वगैरे मला थोडंसं ते वेगळं वाटलं त्यामुळे मी त्या न्यूजपेपरला स्किप केलेला आहे. पहा मग तुम्ही पण आवश्यकता नाही आहे. पहा म्हणजे अगदी मृणाल सरांचे हे वाक्य आहेत की एग्जाम लायक करंट अफेअर्स आणि सच्चा प्यार ढूंढने से नहीं मिलता. ओके, त्यामुळे पण प्लीज तुम्ही त्याच्या करंट अफेअर्सच्या शोधाच्या प्लीज मागे लागू नका. ते ॲटोमॅटिकच तुमच्याजवळ येईल. जेवढं आपला रिसर्च करून आपल्याजवळ एवढं येईल ना तेवढंच गरजेचं आहे. उर्वरित पहा मंथ एंडला तुम्ही नक्कीच आतिश माथुर सरांचं किंवा व्हिजन IAS वगैरे एखादा मॅगझिन जरी वाचलात ना तर मोर दॅन सफिशियंट आहे. विनाकारण जास्त करंट अफेअर्समध्ये घुसून जाऊ नका. ओके, करंट अफेअर्स बस आहे तेवढंच. बाकी सिलेबस तुम्ही जास्त फोकस करा. सिलेबसवरती भरपूर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. व अगदी पहा
आता हाच पॉईंट पहा ना तुम्ही, कुठे गेला हा. आता हा पण आपल्या सिलेबसचा पॉईंट आहेच ना. आता करंट अफेअर्समधून फक्त पहा, एवढा मोठा आर्टिकल आहे, त्यामधून मी पॉईंट किती काढलेत, ते 2 ते 4 पॉईंट काढलेत. अगदी डाटा कलेक्शन ते तुम्ही पुन्हा करणार आहात, पण एकदा सिलेबस तरी कसं संपवा तुमचं. सिलेबस जर तुमचं संपलेलं असेल ना, तर प्लीज माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मग. ओके, मग त्यावेळेस आपण त्याबद्दल चर्चा करूयात की व्हॅल्यू ॲडिशन वगैरे कसं करायचं. ओके, तुम्हाला नंबर परत एकदा 97 65 64 39 12. त्याच्यानंतर स्वतःच्या बॅचचं प्रमोशन. ओके, एकच मिनिट, कुठे गेली ॲड, मी आज ॲड टाकलेली आहे पेपरमध्ये पहा. हां, आंतरराष्ट्रीय संबंध, ज्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल रिलेशनची बॅच हवी आहे त्यांनी या नंबरवरती संपर्क साधू शकता. ओके, डन. त्याच्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाकडे वापस येऊयात. न्यायमूर्ती वर्मांवर राजीनाम्यानंतर ही महाभियोग, घटनात्मक प्रश्न काय, हा प्रश्नचिन्ह. तर आता पहा, मार्च 2025 मध्ये दिल्लीतील न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरी आग लागली व ती आग विझवण्यासाठी पहा अग्निशमन दल गेलं व त्यांना सापडल्या नोटा. ओके, मग जळक्या अवस्थेमधील ज्या नोटा सापडल्या त्या जप्त वगैरे तिथे करण्यात आल्या, परंतु तिथून एक वाद निर्माण झाला की बाबा यांच्या घरी नोटा कशा काय आल्या किंवा भ्रष्टाचार कुठेतरी झालेला आहे, हे सर्वांना समजलं. बरोबर, मग हे प्रकरण जसं जसं आग पकडायला लागलं पहा, तसं तसं पार्लिमेंटमध्ये पण इम्पिचमेंटची मोशन तिथं नक्कीच आणण्यात आलं व जगदीप धनखड यांचा पण पुन्हा राजीनामा झाला पहा. ओके, ते मी एक फक्त हे सांगत आहे तुम्हाला, पाच सांगत आहे, क्रोनॉलॉजी सांगत आहे. प्लीज मला तिकडे पॉलिटिकल वगैरे अँगलला घेऊन जाऊ नका, वापस या. तर पहा, मग यांच्यानंतर इम्पिचमेंट मोशन तिथं पार्लिमेंटमध्ये आलं होतं की त्याच दरम्यान पहा एप्रिल 2026 मध्ये राष्ट्रपतींकडे न्यायमूर्ती वर्मा यांनी राजीनामा सोपवला. मग पहा, राजीनामा जरी सोपवलेला असला तरी न्यायमूर्ती वर्मा हे आता अगदीच अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये ते आज देखील आहेत पहा. व फक्त प्रॉब्लेम काय आहे की त्यांच्याकडे एखादी केस वगैरे तिथं वर्ग करण्यात येत नाही, फक्त ते आहेत म्हणायला आहेत सध्याला तिथे. मग सर्वोच्च न्यायालयाची केस काय म्हणते पहा, केंद्र सरकार विरुद्ध गोपालचंद्र मिश्रा 1978चा खटला आहे व या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की हायकोर्टाच्या जर एखाद्या न्यायाधीशाने राष्ट्रपतींना राजीनामा दिला असेल ना, तर राजीनामा स्वीकारणे किंवा न स्वीकारणे याचं काहीही रिलेव्हन्स तिथं नसतं, तिथं डायरेक्टली राजीनामा होतो, असं सुप्रीम कोर्टाची हिअरिंग आहे किंवा सुप्रीम कोर्टाने याच्या पूर्वी सांगितलं आहे. तरी देखील पहा, ते वर्क कंडिशनमध्ये तिथं सध्याला म्हणजे अगदी त्यांनी राजीनामा दिलेला आहे तरी देखील राष्ट्रपतींकडून काही तिथे आदेश वगैरे आलेले नाही आहेत किंवा स्वीकारलं किंवा अस्वीकार झालेला आहे असं काहीही त्याबद्दल अधिकृत वक्तव्य आलेलं नाही आहे. ओके, त्यामुळे न्यायमूर्ती वर्मा आज देखील त्या पदावरती तिथं आहेत असं द हिंदूची पण रिपोर्ट सांगते पहा. ओके, मग हा इथं महत्त्वाचा इश्यू आहे. बरोबर, मग आता एकीकडे 9 एप्रिल 2026 रोजी न्यायमूर्ती वर्मा यांनी राजीनामा दिलेला आहे किंवा आपण गृहीत धरूयात की त्यांनी राजीनामा दिलेला आहे व ते पदावरून बरखास्त झालेले आहेत. पण आता समस्या अशी आहे की संसदेने पण काय केलेलं आहे पहा, त्यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत ते आरोपाला स्टडी करण्यासाठी एक समिती बसवली होती व ती समितीने काय केलेली आहे, अगदी स्टडी कंप्लीट करून त्यांना सांगितले की यस यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, न्यायमूर्ती वर्मा यांचा भ्रष्टाचार तिथं प्रूव्ह झालेला आहे, समितीने ते हे केलेलं आहे. मग आता पार्लिमेंटमध्ये जर हे आरोप पारित झाले, हे जर प्रस्ताव आता अगदी जे समितीने सांगितलेला आहे ना, तो जर प्रस्ताव अगदीच पार्लिमेंटमध्ये आपल्या पारित जर झाला ना, तर त्यांना तिथे पदच्युत केलं जाऊ शकतं. पण प्रॉब्लेम असा आहे की आता यांचा राजीनामा घेतलं तर यांनी राजीनामा तर दिलाय, राष्ट्रपतींकडे त्यांचा राजीनामा तर सोपवण्यात आलाय. पण आता प्रश्न इथंच येतो पहा की यांनी राजीनामा दिल्यानंतर हे स्वतःहून पद व्हॅकेट करणार आहेत की पार्लिमेंटमध्ये हे प्रूव्ह व्हावं लागेल. आता अगदी याबद्दलच हे थोडंसं देण्यात आलं आहे. उर्वरित गरजेचं हे पहा, आपण पण पाहूयात पुढे काय होईल, कारण अगदी ह्या सेशनमध्ये त्यांचे प्रूव्ह आरोप झालेले आहेत. मग नेक्स्ट सेशनमध्ये मे बी पहा त्यांचं जे हे आहेत आरोपबद्दलचा जो प्रस्ताव आहे तो सदनमध्ये कदाचित पारित केला जाऊ शकेल. त्यानंतर पहा, आपल्या भारतीय संविधानामधील कलम 217(1)(अ) मध्ये न्यायमूर्तींनी राष्ट्रपतींना लेखी स्वरूपात राजीनामा देण्याची तरतूद आहे. त्यात राष्ट्रपतींच्या स्वीकृतीची अट नाही आहे. तात्काळ प्रभावाने दिलेला राजीनामा तात्काळ प्रभावी होतो, तर भविष्यातील तारीख नमूद केलेले राजीनामे त्या तारखेपर्यंत मागे घेता येऊ शकतात. ओके, मग आता पहा, मी जर कदाचित तारीख दिली पहा 31 जानेवारी 2027ची जर तारीख दिली ना त्यात अर्जावरती, तर मी तो राजीनामा वापस घेतला जाऊ शकतो. परंतु मी जर आजचीच तारीख दिली पहा, आज आहे 18/08/2026, तर मला माझा आजच राजीनामा तिथं ग्राह्य धरला जाऊ शकतो किंवा माझे अगदीच पहा इथे तारीख माझी लगेच नमूद तिथं होऊन माझा राजीनामा तिथं कन्सिडर केला जातो.
पण यांच्या केसमध्ये आता प्रश्नचिन्ह भरपूर आहेत पहा, की हे कुठे जाणार आहेत नेमकं, इकडं की इकडं. ओके, माहिती नाही आहे, पण ठीक आहे, पाहूयात पुढे. आजच परीक्षेला प्रश्न वगैरे विचारला जाणार नाही किंवा आपली एक्झाम आजच नाही आहे. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. सॉरी, आणखीन आहेत. बँकिंग सुधारणांसाठी हीच योग्य वेळ. अर्थमंत्री, विकसित भारतातील बँकांसाठी उच्चस्तरीय लवकरच समिती बसवण्यात येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल पहा, कमी इथेनॉलयुक्त पेट्रोलचा पर्याय परत आणा, अनंत नागेश्वरन. हा आर्टिकल आपण कालच पाहिलेला आहे पहा. ओके, म्हणजे व्ही अनंत नागेश्वरम, भारताचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर, यांचा जो आर्टिकल आहे ना तो आपण काल पाहिला आहे, त्यामुळे निश्चिंत राहूया. आता अगदीच हाच आर्टिकल पहा द हिंदूमध्ये पण आलेला आहे. ओके, हे माझी परत एकदा ॲड, इंटरनॅशनल रिलेशनचा कोर्स. ओके, त्याच्यानंतर सिक्युरिटी एजन्सीज डिसमेंटल, ISI बॅकएंड गँग अहेड ऑफ इंडिपेंडन्स डे, अमित शहा. ओके, आता ISIचं वर्क काय किंवा ISI कशा पद्धतीने भारत देशामध्ये काम करतं किंवा रॉक कशा पद्धतीने काम करतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, व सध्याला इंडिया आणि पाकिस्तान हे रिलेशन्स मी शिकवणार आहे, त्यामुळे प्लीज शक्य झालं तर तुम्ही एनरोल करू शकता IRच्या बॅचमध्ये. ओके, तर ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, सोरेन यांनी स्टुडंटच्या सर्व मागण्या तिथं मान्य केलेल्या आहेत, याबद्दलची बातमी आहे ती. ओके, फास्टमध्ये जाऊयात. तो आर्टिकल प्लीज तुम्ही वाचून घ्या, कारण मला खोकला येत आहे व वारंवार मला व्हिडिओ स्टॉप करावा लागत आहे. हा आर्टिकल मी परत एकदा थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन, कारण या दोन बातम्या मला लिंक करायच्या आहेत. पहा, कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये व्ही अनंत नागेश्वरन यांनी आर्टिकल दिलेला होता. ओके, व तो आर्टिकल मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मग त्याच आर्टिकलच्या आता आधारित आता ही आकडेवारी द हिंदूने पब्लिश केलेली आहे. पहा, तुम्हाला माहिती आहे का की BS6 ज्या एप्रिल 2023मध्ये आपल्याकडे नवीन मॉडेलच्या ज्या गाड्या आहेत ना त्या किती आहेत, तर 55 मिलियन ते 60 मिलियन ज्या गाड्या आहेत ना टू व्हीलर, ह्या BS6 मॉडेलच्या आहेत. व आपल्या देशामध्ये 200 ते 210 मिलियन ह्या गाड्या काय आहेत, BS4 मॉडेलच्या आहेत. डन. त्याच्यानंतर जर टोटल तुम्ही जर एस्टिमेशन जर केलात तर 260 मिलियन ह्या आपल्या देशामध्ये टू व्हीलर्स आहेत. तसंच पहा, फोर व्हीलर्सच्या संख्या आपल्याकडे 12 ते 15 मिलियन आहे BS6 मॉडेलची, आणि BS4चे पहा किंवा त्यापेक्षा पूर्वीची 35 ते 38 मिलियन आपल्याकडे काय आहेत, फोर व्हीलर आहेत BS4चे. त्याच्यानंतर 70 मिलियन पहा आपल्याकडे कॉम्बाईंड फ्लीटच्या आहेत, त्यामध्ये 240 हे BS4 मधील आहेत, 310 मिलियन हे टोटल. त्यानंतर कंबाईन फ्लीट पर्सेंटेज शेअर 23% आहे आणि हे 77%. हा ओव्हरऑल तुम्ही जर लिहिला तर प्लीज हे मस्त आहे पहा. ओके, हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. 23% आपल्याकडे BS6 मॉडेलचे आहेत आणि 77% जे व्हेकल्स आहेत ना ते BS4 मॉडेलचे आहेत. व आता तुम्हाला कालचा आर्टिकल तुम्ही आठवा, कालच्या आर्टिकलमध्ये मी काय सांगितलेलं होतं किंवा व्ही अनंत नागेश्वर यांनी काय बोलण्याचा प्रयत्न केला होता पहा, की जे BS6 मॉडेलचे आहेत ना त्यांच्याकडे फक्त 60% काय होत आहे, इथेनॉल 20 मुळे त्यांचं मायलेज कमी झालेलं आहे. व पहा, आता अगदी हे आयडियल त्यांनी बोललेले आहेत, पण ते आयडियल आपल्याकडे सिच्युएशन असते का, तर बिलकुल नाही. आता पहा ना, तुम्ही गुगल मॅपचा वापर नक्की केला असेल आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी. ओके, आता 60 किलोमीटरचा जर तुम्हाला प्रवास करायचा असेल ना तर गुगल मॅप आपल्याला काय म्हणतं पहा, तुम्ही जर 60च्या स्पीडने जर गेलात ना तर तुम्हाला फक्त 1 तास लागतो म्हणतं. ओके, परंतु खरंच तुम्हाला 1 तास लागतो का, म्हणजे 60च्या स्पीडने जरी गेलात तर तुम्ही तर नाही लागत. कारण प्रॉब्लेम कसा आहे पहा, आपल्याकडे रस्त्यामध्ये खड्डे वगैरे भरपूर आहेत व जागोजागी आपल्याला म्हणजे जे ट्रॅफिक नियम पाळणारे किंवा न पाळणारे जे व्यक्ती आपल्याला मिळतात, या कारणानिमित्त पहा आपल्याला तिथं अनावश्यक ब्रेक वगैरे लावा लागतो. म्हणजे अत्यावश्यकच आहे तिथं ब्रेक लावणं पहा, कारण अचानकच समोर कोणीतरी येतं. ओके, अशा पद्धतीचे ट्रॅफिक नियमांचं तिथं उल्लंघन केलं जातं. मग या निमित्ताने काय होणार आहे पहा, तर अगदी इथे काय म्हणू शकता तुम्ही, तर आपली जी स्पीड आहे ती ऑटोमॅटिकली कमी करावी लागते म्हणजे ब्रेक लावल्यामुळे. मग ती ही जी 1 तास लागणार होतं गुगल मॅपच्या कंडिशननुसार ते आपल्याला किती 1.5 तासमध्ये जावं लागतं. ओके, मग ती याच्यात. ओके, मग हे इथं जवळपास पहा आपल्याला 1.5 तास लागतात, बरोबर आहे, 60 किलोमीटरसाठी. मग हे पहा आयडियल सिच्युएशन काय होती, 1 तास होती, परंतु रिअलमध्ये किती, 1.5 तास. आता अगदी अनंत नागेश्वर यांनी काय म्हटलं की 60% आपलं मायलेज कमी झालेलं आहे, परंतु रिअलमध्ये ते किती असेल मग, तर पहा 10% मायलेज तुमचं कमी झालेलं आहे. ओके, तर हा तिथं प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. रियालिटीमध्ये वेगळं असतं आणि आयडियलीमध्ये थोडंसं वेगळं आहे, ही कंडिशन आपल्याला मान्य करावी लागेल, बरोबर आहे. त्यासोबतच पहा जे BS4 आहे ते इंजिन जास्त गरम होतं व त्याचे जे रबर आहेत ते लगेच निकामी होऊ शकतात इथेनॉलचं जर आपण E20चा जर तिथं वापर केला तर. यासोबतच पहा E20 जे फ्यूल आहे किंवा इथेनॉल जे आहे ना ते पाणी शोषून घेतं. पाणी शोषून घेतल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो पहा, आपल्या टाकीमध्ये पण तिथं पाणी येणार आहे.
त्यामुळे पहा आपल्या गाडीचं इंजिन पण तिथं खराब होऊ शकतं. मग ही प्रिकॉशन आहे. मग यासाठीच पहा व्ही अनंत नागेश्वरीन यांनी काय म्हटलेलं आहे, मग भारत सरकारला सल्ला दिलेला आहे पाहतांनी की कमी इथेनॉलचं जे पेट्रोल आहे ना ते पण पर्यायी उपलब्ध व्हावं. ओके, व ते कमी किंमतीमध्ये उपलब्ध झालं तर ते खूप बेटर आहे, असंच माझी एक इच्छा असेल. ओके, तर अगदी त्यांनी हे म्हटलेले आहेत. ओके, मग त्याच्यानंतर पहा हा एक झाला. मग द हिंदूने फक्त त्यामध्ये थोडेसे चेंजेस केले आहेत व तो आर्टिकल इथं छापण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, कारण इंडियन एक्सप्रेसमध्ये तो बेसिकली आर्टिकल आलेला होता व कालचा तो आर्टिकल आहे हो सर्वांनी तो वाचून घेतला असाल. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची न्यूज आलेली आहे पहा ही. तर पहा भारत सरकार काय करत आहे पहा, दुसऱ्या देशामधून सोया ऑइल आपण इम्पोर्ट करत आहोत व ही वेळ भारत देशावरती का आलेली आहे, तर याच्यापूर्वी पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आज देखील मराठवाड्यामध्ये सोयाबीन हे सर्रास उगवलं जातं किंवा पीक घेतलं जातं. ओके, हे घेण्यामागचं कारण काय आहे पहा, सोयाबीन आपल्याकडे नगदी पिके म्हणून पाहिलं जातं व सोयाबीनपासून आपण डायरेक्टली ऑइल मिळवलं जाऊ शकतं. परंतु प्रॉब्लेम कुठे होत आहे पहा, सोयाबीन ऐवजी आता मक्याकडे जास्त वळत आहेत. मक्याकडे वळण्याचं कारण पहा, मक्यापासून आपल्याकडे इथेनॉल निर्मिती होत आहे. ओके, मग इथेनॉल निर्मिती जर मक्यापासून होत असेल तर काय होणार आहे, मग अगदी इथं नगदी पिकाला म्हणून आता मक्याला तिथं चालना मिळाली व सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते कमी होईल. सोयाचं उत्पादन कमी झालं. सोयाचं उत्पादन कमी झाल्यानंतर पहा जे ऑइल मिल्स वगैरे आपल्या देशामध्ये आहेत त्या बंद पडतील. ओके, मग हे परिणाम तिथं व्हायला लागेल. म्हणजे पहा फक्त साखरेवरती परिणाम होणार नाही आहे, तर नक्कीच याचा परिणाम पहा ऑइल इंडस्ट्रीवरती पण होत आहे व त्याचा परिणाम आपलं बेसिकली इथं दिसतच आहे की आपण रशिया आणि युक्रेनकडून काय घेत आहोत, ऑइल इम्पोर्ट जास्त आहेत. म्हणजे बेसिकली इथून जास्त आपण घेत नाही, इथून सनफ्लॉवर ऑइल घेत आहोत आपण, परंतु इंडोनेशियापासून आपण सोयाबीनचं जे तेल आहे पाम ऑइल ते आपण कुठून घेतो जास्त करून, तर इंडोनेशियापासून आपण आयात करतो. हा पॉईंट प्लीज तुम्ही महत्त्वपूर्ण लक्षात ठेवा, परीक्षेला याच्यापूर्वी आलेला आहे. ओके, की आपण ऑइलमध्ये सफिशियंट आहोत का, तर बिलकुल नाही. पहा आपण ऑइलमध्ये सफिशियंट नाही आहोत, आपण इंडोनेशियाकडून तेल आयात करतो. ओके, पाम ऑइल व आता अगदीच त्यामध्ये तर पहा सनफ्लॉवर ऑइल पण आपण इकडून घेण्याचे चान्सेस आपले म्हणजे जास्त वाढणारच आहेत. ओके, आणि हेच पहा इथेनॉल पेट्रोल हे त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, व्ही अनंत नागेश्वर यांचं आर्टिकल आपण कालच पाहिलेलं होतं. ओके, प्लीज तुम्ही रेग्युलर राहा, म्हणजे थोडंसं त्रास आहे आजारी असल्यामुळे, पण लवकरच मी रिकवर झाल्यानंतर सर्व सुरळीतरित्या आपण हे पार पाडूयात. ओके, इथं थांबूयात आपण. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.